नमस्कार, मी जयेश पठाण, मास्टर ट्रेनर भोकरदन, नगर परिषद भोकरदन सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण या निवडणुकीसाठी जे EVM वापरलं जाणार आहे त्याबद्दल माहिती घेऊया। सर्वप्रथम आपण कंट्रोल युनिट म्हणजेच CU आणि त्यानंतर बॅलेट युनिट म्हणजेच जो आपला BU आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम मी आपणास या ठिकाणी जे आपलं कंट्रोल युनिट आहे त्याची माहिती देतो। यामध्ये एकूण 4 विभाग आहेत। पहिलं जे विभाग आहे त्याला आपण सेक्शन म्हणूया। पहिलं सेक्शन आहे डिस्प्ले सेक्शन। यामध्ये डिस्प्लेमध्ये एकूण 17 प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी प्रदर्शित होतील। त्यानंतर डाव्या बाजूला जो ग्रीन लाईट आहे हा ग्रीन लाईट या ठिकाणी जेव्हा आपण CUचं बॅक साईडचं बटन ऑन करू तेव्हा या ठिकाणी हा ग्रीन लाईट प्रज्वलित होईल। त्यानंतर उजव्या बाजूला जर बघितलं तर लाल रंगाचा आपल्याला एक लॅम्प दिसतो आहे। जेव्हा बॅलेट दिलं जाईल, बॅलेट दिल्यानंतर या ठिकाणी हा जो बिझी लॅम्प आहे तो बिझी लॅम्प प्रज्वलित होईल। त्यानंतर दुसरं जे सेक्शन आहे, दुसऱ्या सेक्शनमध्ये या ठिकाणी हा जो पोर्च दिसतो आहे झाकण, या झाकणामध्ये या ठिकाणी बॅटरी असणार आहे आणि या ठिकाणी कॅन्डसेट आणि मेमरी म्हणजे त्याला आपण DMM असं म्हणतो ते या ठिकाणी असणार आहे। आपणास या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सीलिंग करायचं नाही। हे सीलिंग आपल्याला RO स्तरावरून सीलिंग करून दिलं जाईल। त्यानंतर तिसरं जे सेक्शन आहे, तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण जात आहोत। तिसऱ्या सेक्शनमध्ये एकूण 4 बटन आहेत। त्यामध्ये क्लोज बटन आहे काळ्या रंगाचं, त्यानंतर रिझल्ट 1 बटन आहे, त्यानंतर रिझल्ट 2 बटन आहे आणि सगळ्यात शेवटी क्लिअर बटन आहे। म्हणजे जेव्हा आपण मॉक पोल करणार आहोत, मॉक पोल केल्यानंतर आपल्याला या बटनांची आवश्यकता पडते C, R आणि C। हे मात्र आपणास त्या ठिकाणी मॉक पोल झाल्यानंतर हे कंपार्टमेंट ज्याला आपण रिझल्ट सेक्शन म्हणतो, हे रिझल्ट सेक्शन आपल्याला सील करायचं आहे। त्याबाबत आपण या व्हिडिओच्या शेवटच्या सत्रामध्ये बघणार आहोत। आणि सर्वात शेवटचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो बॅलेट सेक्शन। यामध्ये एकूण 2 बटनं बघायला मिळतात। एक आहे टोटल बटन। 2-2 तासाला आपण जेव्हा मतदान किती झालं आहे हे बघण्यासाठी आपल्याला टोटल बटनाची आवश्यकता पडते। त्यानंतर दुसरं जे बटन आहे मोठं राखाडी रंगामध्ये बॅलेट, मतदाराला त्या ठिकाणी जेव्हा आपण त्याची नंबर 1 जो आपला अधिकारी आहे त्यांच्याकडे ओळख पटल्यानंतर नंबर 2चा अधिकारी यांच्याकडे तो जातो, त्या ठिकाणी त्याची नोंद होते आणि नंतर त्याला मतदान करण्यासाठी परवानगी दिली जाते। तो चिठ्ठी घेऊन त्या ठिकाणी मतदान अधिकारी नंबरकडे 3 येतो, तेव्हा या ठिकाणी बॅलेट दिलं जातं। त्याच्यासाठी याची आवश्यकता पडते आणि मध्ये या ठिकाणी बीप साऊंड येण्यासाठी या ठिकाणी छिद्र असलेली जाळी आपल्याला बघायला मिळत आहे। अशा प्रकारे याची समोरची बाजू बघितल्यानंतर आपण मागच्या बाजूकडे येऊया। मागच्या बाजूला या ठिकाणी जो BUचा जो कनेक्टर आहे, जी वायर आहे जी 5 मीटरची असते, ही वायर या ठिकाणी लावण्यासाठी हा जो मेल कनेक्टर आहे, हा मेल कनेक्टर या CUच्या फिमेल कनेक्टरमध्ये या ठिकाणी बसवला जातो। जर आपण बघितलं तर याला टॉप बाजू आहे, एक बाजू रेड असते, दुसरी बाजू ब्लॅक असते। बसवताना सुद्धा आपण या ठिकाणी अशा प्रकारे बसवतो की रेड बाजूला रेड, ब्लॅक बाजूला ब्लॅक बाजू लावतो। त्यानंतर मध्यभागी जर आपण बघितलं तर क्रोममध्ये ऑन आणि ऑफचं बटन आहे जे आपल्याला CU ऑन करण्यासाठी आवश्यक आहे। अशा प्रकारे ह्या CUची माहिती आपण बघितली। आता आपण जात आहोत BUकडे। या निवडणुकीमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त काही ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 2च BU आपल्याला वापरायचे आहेत। तर BUमध्ये अशा प्रकारच्या मतपत्रिका आपल्याला बघायला मिळतात। सर्वात वर गुलाबी रंगाची, मध्ये पांढऱ्या रंगाची आणि फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका सर्वात शेवटी असणार आहे। ही मतपत्रिका या ठिकाणी पूर्णतः आपल्याला सील करून दिली जाणार आहे। वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला या ठिकाणी RO लेवलला सील करून दिलं जाईल। यामध्ये हा डिस्प्ले आहे। त्यानंतर वर जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक रेडी बटन आहे। जेव्हा बॅलेट दिलं जातं, जोपर्यंत मतदार मतदान करत नाही तोपर्यंत हा रेडी लॅम्प चालू असेल। नंतर जसं मतदान झालं तसं या ठिकाणी हा रेडी लॅम्प बुजणार आहे। त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर बॅलेट युनिटच्या खाली बरोबर 1, 2, 3 आणि 4 असे 4 अंक दिलेले आहेत। हा BU जो आहे तो BU किती नंबरचा आहे हे दर्शवण्यासाठी या ठिकाणी स्लाइड स्विच असतो। आता या ठिकाणी आपण फक्त एकच युनिट वापरत आहोत म्हणून हा जो स्लाइड स्विच आहे तो 1 नंबरवर आहे। त्यानंतर प्रत्येक मतदाराच्या समोर या ठिकाणी चिन्ह, नाव,
चिन्ह आणि त्याच्यासमोर हा ॲरो असतो. जेव्हा या ठिकाणी मतदार एखादं बटन प्रेस करतो त्या ठिकाणी हा लाल ॲरो हा प्रज्वलित होतो. अशा प्रकारे हे सर्व जेव्हा आपण 3 बटन म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला 1 मत आपण देणार आहोत, अशा प्रकारे 3 वोट केल्यानंतरच आपलं मतदान पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर पुढे मतदान करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो की छिद्र आहे आणि छिद्राच्या मध्ये राखाडी रंगाची बटणं आपल्याला बघायला मिळतात. ज्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं नाही किंवा उमेदवाराचं नाव नाही आहे त्या ठिकाणी हे जे बटन आहे त्याला आपण मास्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता नंबर 4चं, त्यानंतर पुढे नंबर 1 2 3 4 5 6 7 8 नंबरचं आणि सर्वात शेवटी या ठिकाणी उमेदवार नसल्यामुळे हे 2 बटणं या ठिकाणी आपण मास्क करून ठेवलेली आहेत. आणि सर्वात या ठिकाणी लास्टला एंड बटन आहे. जर एखाद्या मतदाराला असं वाटलं की आपल्याला या ठिकाणी मतदान आपण एकाला मतदान केलेलं आहे आणि मला खाली कोणालाही मतदान करायचं नाही, तर त्या ठिकाणी तो नोटाला मतदान करू शकतो. पण त्याला असं वाटलं की मला नोटाला पण मतदान करायचं नाही, तर या ठिकाणी एंड बटन दाबून तो मतदान पूर्ण करू शकतो. परंतु या ठिकाणी ही एंड जी कॅप आहे, एंड कॅप काळ्या कॅपनं या ठिकाणी झाकलेली असणार आहे. त्याच्यानंतर जर मागे बघितलं तर मागच्या बाजूला या ठिकाणी एक फिमेल कनेक्टर असतं. जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त BU असतील तर या ठिकाणी नंबर 2चं BU जे आहे ते नंबर 2च्या BUचं जे आपलं वायर आहे, कनेक्टर आहे, ते या ठिकाणी बसवलं जाणार आहे. अशा प्रकारे आपण जे काही BU आहे त्या BUची माहिती बघितलेली आहे. एंड बटनाबाबत आपणास नवीन सूचना आपण या ठिकाणी दिली जाणार आहे, त्याबाबत आपण अपडेट राहू. आता या ठिकाणी आपण या मशीनबाबत माहिती बघितल्यानंतर पुढचं जे आपलं काम आहे किंवा पुढचा जो आपला व्हिडिओचा भाग आहे तो म्हणजे सिलिंग आपल्याला करायची आहे. जेव्हा मॉकपोल आपला संपणार आहे, मॉकपोल संपल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे CU आपल्याला या CUचं जे रिझल्ट सेक्शन आहे ते रिझल्ट सेक्शन आपल्याला सील करायचं आहे, ते कशाप्रकारे करायचं आता आपण ते व्हिडिओमध्ये बघूया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनबाबत जे काही CU आणि BU आहेत त्याबाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेव्हा आपण आपल्या मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाणार आहोत तेव्हा सकाळी बरोबर 1 तास अगोदर आपल्याला मॉकपोल करायचा आहे. मॉकपोल करताना सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जे काही आपले EVM आहेत त्यांची मांडणी कशी करायची ते बघूया. सर्वात प्रथम आपल्या कंपार्टमेंटमध्ये नंबर जर 2 आपल्याकडे BU असतील तर नंबर 2च्या BUच्या शेजारी नंबर 1चं BU आपल्याला ठेवायचं आहे. नंबर 2च्या BUचं वायर जे अशा प्रकारचं असतं ते नंबर 1च्या जो काही BUचा कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला बसवायचं आहे. आता या ठिकाणी आपण प्रायोगिक तत्वावर म्हणजे आजच्या या व्हिडिओसाठी आपण फक्त एकच BU वापरत आहोत. तर याचं जे वायर आहे जे की 5 मीटरचं असतं, हे वायर आपण याचं जे मेल कनेक्टर आहे ते मेल कनेक्टर या ठिकाणी आपल्या CUच्या जो काही मागचा जो भाग आहे त्यामध्ये आपण रेडला रेड आणि ब्लॅकला ब्लॅक या बाजू जुळून आपण ते बसवणार आहोत. बसवल्यानंतर कट्ट असा आवाज आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे कनेक्टर बसल्याची खात्री झाल्यानंतर जो काही आपला याचा CUचा जो क्रोममधलं जे बटन आहे स्विच आहे तो ऑन करायचा आहे. ऑनसाठी आपण वर करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी ऑन केल्यानंतर अशा प्रकारच्या 17 प्रकारच्या सूचना आपल्याला बघायला मिळतील. टाईम आणि डेट जेव्हा आपण मशीन सुरू करतो तेव्हा त्या ठिकाणी वेळ आणि दिनांक आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर यामध्ये असलेल्या CUचा आणि मेमरीचा नंबर आपल्याला बघायला मिळतोय. नंतर आपल्याला वार नंबर आणि बूथ नंबर जो की आपल्याला अलॉट झालेला आहे त्याचा या ठिकाणी नंबर बघायला मिळेल. त्यानंतर यामध्ये एकूण किती मतपत्रिका आहेत किंवा मत आपल्याला घ्यायचे आहेत ते 3 घ्यायचे आहेत. बॅलेट नंबर 1 सगळ्यात वर असणार आहे. त्यामध्ये एकूण कॅन्डिडेट आहेत 3 जे की आपल्या मतपत्रिकेमध्ये आपण बघायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे. बॅलेट नंबर 2 आहे. त्या बॅलेट 2मध्ये एकूण कॅन्डिडेट 3 आहेत. त्या 3 पैकी आपल्याला 1 निवडून द्यायचं आहे. आणि शेवटचं जे आपलं बॅलेट आहे बॅलेट नंबर 3 त्या बॅलेटमध्ये एकूण जे कॅन्डिडेट आहेत उमेदवार आहेत 5 आहेत. त्यापैकी आपल्याला 1 निवडून द्यावायचं आहे. त्यानंतर बॅटरीची जी कंडिशन आहे
ती शक्यतो हाय असली पाहिजे. बॅटरीची लेव्हल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या सर्व सूचना झाल्यानंतर आता आपलं जे मशीन आहे ते मशीन मतदानासाठी रेडी आहे. मग आता आपण याचं जे काही बॅलेट आहे ते बॅलेट आपण दाबणार आहोत. बॅलेट दाबल्यानंतर या ठिकाणी हा जो दिवा आहे हा दिवा या ठिकाणी बिझी लॅम्प कार्यरत झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत. आपण समजा या ठिकाणी पहिल्या बॅलेटमधलं 1 नंबरचं बटन दाबल्यानंतर अजून आपलं मतदान झालेलं नाही. नंतर या ठिकाणी आपण दुसऱ्या मतपत्रिकेतलं एक बटन आपण या ठिकाणी प्रेस केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटच्या मतपत्रिकेमधलं आपण जेव्हा बटन प्रेस करू तेव्हा लॉंग बीप होईल आणि मतदान झाल्याचं आपल्या लक्षात येईल. नंतर पुन्हा आपण अशा प्रकारे प्रत्येक उमेदवाराला 1 वोट पडलं पाहिजे. तर या ठिकाणी सूचनेप्रमाणे आपल्याला 50 वोट आपल्या या मॉकपोलच्या दरम्यान घ्यावायचे आहेत. तर नमुना दाखल आपण पुन्हा एकदा 1 वोट घेऊया. बॅलेट दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी मतदान करून घेऊया. अशा प्रकारे आपण एकूण 2 वोट टाकलेले आहेत. आता असं समजूया की आपण 50 वोट यामध्ये पूर्ण केलेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी CRCची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यासाठी आपण आता मतदान क्लोज करणार आहोत. जेव्हा आपण क्लोज बटन दाबू, क्लोज बटन दाबल्यानंतर या ठिकाणी काही सूचना आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिस्प्लेवर क्लोजिंग अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर मतदानाची सुरू करण्याची वेळ आणि जो काही टाईम आहे आणि वेळ आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जे काही CU आहे तो CUचा नंबर आणि जी काही आपली मेमरी आहे DMM त्याचा नंबर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. त्यानंतर एकूण बॅलेटची संख्या जी काही 3 आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर टोटल वोट आपले या ठिकाणी आपण 2 वोट टाकलेले होते तर या ठिकाणी 2 वोट आपल्याला बघायला मिळत आहेत. पोल क्लोज्ड अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेवर बघायला मिळतं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी डिस्प्लेवर आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे काही सूचना आहे ती आपल्याला बघायला मिळत नाही. आता या ठिकाणी आपण कन्फर्म केलं आहे की आपले 2 वोट आहेत. आपण 2 वोट टाकले होते, 2 वोट यामध्ये आहे. आता आपल्याला रिझल्ट 1 हे बटन प्रेस करायचं आहे. रिझल्ट 1 हे बटन प्रेस केल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघू शकता की या ठिकाणी जो काही CUचा नंबर आहे तो आणि DMMचा नंबर आपल्याला बघायला मिळतोय. पोल्स रिझल्टचा जी काही वेळ आहे आणि दिनांक आहे तो या ठिकाणी प्रदर्शित होत आहे. केव्हा आपण सुरू केलं होतं आणि केव्हा आपण या ठिकाणी संपलं आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला वेळ बघायला मिळते. त्यानंतर बॅलेट एकूण किती बॅलेट आहेत ते 3 बॅलेट आहेत. त्यानंतर यामध्ये एकूण वोट जे आहेत ते 2 वोट आहेत. ही सूचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता बॅलेट 1 त्यामध्ये एकूण 2 वोट पडलेले आहेत. कॅन्डिडेट जे 3 आहेत 3 पैकी 1 आपल्याला निवडून द्यावायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट 1ला 1 मत आपण दिलेलं होतं ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे. कॅन्डिडेट 2ला सुद्धा 1 मत आपण टाकलं होतं ते आपल्याला बघायला मिळतं आहे. कॅन्डिडेट 3ला आपण मतदान केलेलं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी कॅन्डिडेट 3च्या समोर 0 असा अंक आपल्याला बघायला मिळतो आहे. नंतर बॅलेट 2मध्ये सुद्धा आपल्याला 2 वोट बघायला मिळत आहेत. कॅन्डिडेट एकूण 3 आहेत 3 पैकी 1 निवडून द्यावायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट 1ला या ठिकाणी 1 मत पडलेलं आहे. कॅन्डिडेट 2ला सुद्धा आपण 1 मत दिलेलं होतं ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण कॅन्डिडेट 3ला वोट दिलेलं नव्हतं त्यामुळे 0 आला पाहिजे. बघा या ठिकाणी कॅन्डिडेट 3ला 0 मतदान पडलेलं बघायला मिळतं आहे. त्यानंतर बॅलेट नंबर 3 एकूण वोट या ठिकाणी 2 पडलेले आहेत. या ठिकाणी एकूण उमेदवाराची संख्या 5 आहे त्यापैकी 1 निवडून द्यावायचा आहे. कॅन्डिडेट 1ला 1 मत. त्यानंतर कॅन्डिडेट 2ला 1 मत. कॅन्डिडेट 3ला 0, 4ला 0 आणि 5ला 0 असं या ठिकाणी प्रदर्शित झालं पाहिजे. आपण बघू शकता 4ला 0 आहे. 5ला पण या ठिकाणी 0 आहे.
आपला या ठिकाणी रिझल्ट जुळलेला आहे. शेवटी एंड बटन आलेलं आहे. आता यानंतर आपल्याला तिसरा जो टप्पा आहे आपला CRCचा म्हणजे CR आणि आता क्लिअर आपल्याला करावायचा आहे. तर या ठिकाणी आपण क्लिअर बटन दाबणार आहोत. डिलेटिंग ओल्ड वोट, जेवढे काही मतदान आपण यामध्ये केलेलं होतं सर्व मतदान या ठिकाणी पुसलं जात आहे. त्याचा लॉंग बीप आपल्याला ऐकायला मिळत आहे. अशाच प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया आपली होणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा सगळ्या सूचना वाचाव्या लागतील. नंबर ऑफ बॅलेट 3, टोटल वोट 0. आता या ठिकाणी पूर्ण बॅलेट 1ला कॅन्डिडेट जे आहेत, एकूण कॅन्डिडेट 3 आहे, पैकी एक निवडून द्यावायचा आहे. या पूर्ण सूचना आपल्याला या ठिकाणी बघाव्या लागतील. चुकूनही कुणी मध्ये या ठिकाणी डायरेक्ट मशीन बंद करू नका. घाई करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे 1 तास असतो. या सगळ्या उमेदवारांना, प्रत्येक बॅलेटमधल्या उमेदवारांना 0 मत असल्याची या ठिकाणी खात्री आपण करून घ्यावायची आहे. जास्त काही वेळ जाणार नाही. जास्तीत जास्त ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपली 15 ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेली आपल्याला बघायला मिळेल. थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो, परंतु कृपया कोणीही स्किप करू नका किंवा कोणतीही गोष्ट टाळू नका. आणि मॉकपॉल केल्याशिवाय तर अजिबात आपण पुढच्या प्रक्रियेला जायचं नाही आहे. आपल्याकडे 1 तास वेळ असतो. आपण बघू शकता कॅन्डिडेट 3 आहे, त्याला 0 वोट पडलेला आहे. बॅलेट नंबर 3 यामध्ये प्रत्येक जे कॅन्डिडेट आहेत, 5 कॅन्डिडेट आहेत, 5ही कॅन्डिडेटला आता या 0 वोट बघायला मिळतं. कॅन्डिडेट 5 आहे, त्यापैकी एक निवडून द्यावायचा आहे. ही सूचना प्रत्येक वेळी ज्या आहेत त्या सगळ्या सूचना प्रत्येक वेळी आपल्याला बघायला मिळतील. कॅन्डिडेट 2 त्याला सुद्धा 0 वोट. कॅन्डिडेट 5ला 0 वोट. या ठिकाणी आता आपलं क्लिअर म्हणजे CRC ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. एंड बटन आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खात्री पटलेली आहे की आता यामध्ये कुठल्याही प्रकारचं वोट शिल्लक राहिलेलं नाही. अशावेळी आपण या ठिकाणी या जे काही CO आहे त्या COचा जो स्विच आहे त्याला आपण ऑफ करायचा आहे आणि त्यानंतरच सिलिंगची प्रक्रिया आपल्याला घ्यावायची आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता की जो आपला COचा जो भाग आहे, जो कॅन्डिडेट सेक्शन आहे, ते या ठिकाणी आरो लेवलला तुम्हाला सील करून दिलेला असेल. लाखाचं त्याला सील असणार आहे. आपणास फक्त या ठिकाणी रिझल्ट सेक्शन एवढाच फक्त आपल्याला काय करायचं आहे, सीलिंग करायचं आहे. आता तो कशा प्रकारे सीलिंग करायचा ते आपण बघणार आहोत. यासाठी आपल्याकडे जे आवश्यक साहित्य आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाहिजे पेपर सील. पेपर सील जर आपण बघितली तर अशा प्रकारची पेपर सील असेल. यामागे या ठिकाणी पेपर सील जी तुम्हाला वापरावायची आहे त्याचा अनुक्रमांक असेल. त्यावर जे काही विभेदक चिन्ह आहे ते विभेदक चिन्ह मारून केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करायची आहे आणि उपस्थित जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यावायच्या आहेत. या स्वाक्षऱ्या आणि जो काही आपलं विभेदक चिन्ह आहे हे आपल्याला पेपर सील, त्यानंतर या ठिकाणी जी आपली पट्टी सील आहे, स्पेशल टॅग आहे, हा स्पेशल टॅग आहे. पट्टी सील बघा या ठिकाणी ठेवलेली. या ठिकाणी जी काही आपली हे स्पेशल टॅग बघा, स्पेशल टॅगवर या ठिकाणी अनुक्रमांक आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर COचा नंबर आपल्याला टाकायचा आहे. मागच्या बाजूला या ठिकाणी एक विवेचक चिन्ह मारून आपले मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करायची आहे आणि इतर प्रतिनिधींच्या उपस्थितांच्या स्वाक्षरी आपल्याला घ्यावायच्या आहेत. बिलकुल त्याच प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकता ही जी आहे ही स्ट्रिप सील्स आहे. यामध्ये ABCD असे 4 प्रकारचे अक्षर आहेत आणि त्यावर ग्लू लावलेला आहेत. यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता की सिरियल नंबर आहे. त्या सिरियल नंबरच्या शेजारी आपण आपल्या केंद्राचं जे काही विभेदक चिन्ह आहे ते मारून या ठिकाणी केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करायच्या आहेत आणि उपस्थितांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्यासुद्धा घ्यावायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी काही स्पेशल गोष्टी आहेत त्या बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला 2 बॅलेट युनिट जे आहेत या ठिकाणी बॅलेट युनिट हे जे आहेत याची तुम्हाला आवश्यकता फक्त केव्हा पडणार आहे, जेव्हा तुम्ही केरिंग केसला
आपण केरिंग केसला सील करणार आहोत त्यावेळी याची गरज पडणार आहे. या ठिकाणी आणखी एक बघू शकता तुम्ही ॲड्रेस टॅग. या ॲड्रेस टॅग आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण मोठा दरवाजा म्हणजेच आपल्या रिझल्ट सेक्शनचं मोठं जे द्वार आहे ते जेव्हा आपण बंद करू तेव्हा बाहेर लावण्यासाठी आपल्याला याची आवश्यकता पडणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ही पितळी मोहोर, त्यानंतर लाख, माचीस, चिगट टेप, त्यानंतर दोरा, त्यानंतर या प्रकारे आपला जो काही विभेदक चिन्ह आहे ते आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी पुठ्ठा, या सर्वांची आपल्याला आवश्यकता पडणार आहेत. आणि सर्वात शेवटी आपली महत्त्वाची मेणबत्ती. आता आपण जाऊयात सिलिंग प्रक्रियेकडे. सिलिंग करताना सर्वात प्रथम या ठिकाणी जे काही आपलं पेपर सील आहे ती पेपर सील आपल्याला घ्यावायची आहे. पेपर सील आत्ताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वांच्या स्वाक्षर घेतलेल्या आहेत. हे करत असताना हा नंबर जो आहे हा नंबर वरच्या बाजूला आला पाहिजे. त्याकरता आपण टाकताना जे काही आपली पेपर सील आहे ती टाकताना या ठिकाणी आपण जर थोडी जास्त जर वाटली तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे ती सर्वात अगोदर आपण कट करून घ्यावायची आहे. अशा प्रकारे आपण ती कट केल्यानंतर या ठिकाणी आपण ती आरामशीर त्यामध्ये ती इन्सर्ट होऊ शकते. घाई करायची नाही, आरामशीर या ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण माप घ्यायचं आहे बरोबर की या ठिकाणी बसली पाहिजेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पेपर सील इन्सर्ट केलेली आहे. आणि त्यानंतर आता हा जो दरवाजा आहे हा दरवाजा आपण बंद केल्यानंतर आवाज होणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी दोरा जो आहे तो दोरा या ठिकाणी हे जे कंपार्टमेंट आहे हे बंद करण्यासाठी या ठिकाणी बांधावयाचा आहे. आपण बघू शकता सहज तो वळला जातो. या ठिकाणी मी अगोदरच मापाचा दोरा घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2 गाठी मारायच्या आहेत. नंतर थोडी जागा सोडून या ठिकाणी एक गाठ पण आपल्याला मारून त्यामध्ये जो स्पेशल टॅग आहे त्या स्पेशल टॅगला आपल्याला जो आपण तयार करून ठेवलेला आहे त्याचा नंबर आपण अगोदर आपल्या डायरीमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये त्याच्या छिद्रामध्ये याला ओवायचं आहे आणि त्याला गाठ मारून याला आपल्याला लाख्याचं सील करायचं आहे. जर एक्स्ट्रा दोरा असेल तर तो एक्स्ट्रा दोरा आपल्याला कापून टाकायचा आहे कटरच्या साहाय्यानं. त्यानंतर पुठ्ठा घ्यावायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी सील करायचं आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे सील केलं जाते. या ठिकाणी लाख्याचं सील केल्यानंतर हा जो स्पेशल टॅग आहे या ठिकाणी बरोबर आपण फसवलेला आहे. फसवताना या ठिकाणी क्लोज बटन ओपन राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहेत. हे झाल्यानंतर या ठिकाणी आपला जो दरवाजा आहे हा दरवाजा आपण काय करणार आहोत बंद करणार आहोत. बंद केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी बाहेरच्या बाजूला आपण बघू शकता या छिद्रातून आपल्याला पुन्हा ॲड्रेस टॅग लावायचा आहे. त्याकरता आपल्याला दोरा घ्यावा लागेल आणि दोरा घेऊन या ठिकाणी हा जो बाहेरचा कंपार्टमेंट आहे हा कंपार्टमेंट आपण बंद करणार आहोत. याला सुद्धा आपल्याला 2 गाठी मारायच्या आहेत. 2 गाठी मारल्यानंतर थोडी जागा सोडायची आहे. नंतर पुन्हा एक गाठ मारायची आहे. आणि यामध्ये आपल्याला आपल्या CUचा जो तुम्हाला पुरवण्यात येईल त्या CUचा ॲड्रेस टॅग यामध्ये आपल्याला टाकून पुन्हा या ठिकाणी आपल्याला 2 पदर एकत्र करून या ठिकाणी आपल्याला गाठ मारायची आहे. आणि एक्स्ट्रा उरलेला दोरा जो आहे तो कापून टाकायचा. आता याला पुन्हा आपल्याला या ठिकाणी लाख्याचं सील घ्यावायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी झाल्यानंतर आता हा जो ॲड्रेस टॅग आहे हा ॲड्रेस टॅग आपल्याला या ठिकाणी चिकट जी पट्टी आहे चिकट पट्टीच्या सहाय्यानं या ठिकाणी आपल्याला तो बंद करायचा आहे किंवा चिटकून टाकायचा आहे.
या ठिकाणी करत असताना आपलं क्लोज बटन आपल्याला ओपन करायचं आहे. त्या क्लोज बटनाला काही धक्का लागणार याची काय आपल्याला काळजी पण घ्यायची आहे. या ठिकाणी आपण अशा प्रकारे बघू शकता की आपण चिकट टेपच्या सहाय्यानं या ठिकाणी याला आपण बंद केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जो पुरवण्यात येईल तो ॲड्रेस टॅग इतका लांब नसणार आहे, त्यामुळे या ठिकाणी सहज तो आपण पूर्ण करू. आता जो पुढचा जो भाग आहे याचा शेवटच्या गोष्टीकडे आपण जात आहोत. या जी आहे ती घडी करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि आता जी स्ट्रीप सील आहे या स्ट्रीप सीलचा जो भाग आहे, हा जो ए भाग दिसतो आहे, हा ए भाग आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्यावरचा ग्लू जो आहे तो आपण काढून घेऊया. हा ग्लू आपण काढून घेतल्यानंतर स्पष्ट आपल्याला ए भाग दिसतो. तो ए भाग आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि त्यावर या ठिकाणी जो खालचा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला चिटकायचा आहे. त्यानंतर हा जो बी भाग आहे या बी भागाला आपल्याला याच्यावरचा जो काही ग्लू आहे, जे काही व्हॅक्स पेपर आहे तो आपण काढत आहोत. तो व्हॅक्स पेपर काढल्यानंतर या ठिकाणी बी हा भाग आपल्याला स्पष्ट दिसतो. त्या बी भागाला आपल्याला यावर चिटकवायचा आहे. जेव्हा आपण त्याला चिटकवतो तेव्हा या ठिकाणी जो काही ग्लू आहे तो सी भागाचा ग्लू तो आपल्याला काढायचा आहे. आता सी भाग जेव्हा ओपन होईल तेव्हा वरचा जो आपला नंबर आहे तो नंबर या ठिकाणी असलेला जो वरचा जो भाग आहे आपल्या पेपर सीलचा तो आपण चिटकवणार आहोत. नंतर याला डाव्या बाजूनं अशा प्रकारे आपल्याला ही जी स्ट्रीप सील आहे क्लोज बटनाच्या खालून आपल्याला ती पूर्ण राऊंड मारून त्याला घ्यावायचं आहे. आणि राऊंड मारून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की डी भाग वरून आलेला आहे आणि हा डी भाग आपल्याला या ठिकाणी बरोबर येणाऱ्या या भागावर चिटकवायचा आहे. अशा प्रकारे ही प्रक्रिया या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे. आणि आता आपलं मतदानाचं जी काही प्रक्रियेसाठी जे काही आपलं कंट्रोल युनिट आहे, बॅलेट युनिट आहे, हे तयार झालेलं आहे. बरोबर 7:30 या ठिकाणी आपण हा जो मागचा जो भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत 7:30 वाजता. अशा प्रकारे या ठिकाणी या सर्व सिलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जर आपण मॉकपोल करत असताना आपल्याला डिस्प्लेवर जर एरर असले तर त्यामध्ये लिंक एरर LE असं येऊ शकतं. त्यानंतर प्रेस एरर PE अशा प्रकारे येण्याची शक्यता असते. शक्यतो असं होत नाही, परंतु जर आपली वायर जर व्यवस्थित कनेक्ट नसेल तर LE असा त्या ठिकाणी मॅसेज येऊ शकतो. त्यावेळी आपण आपली वायर चेक करून घ्यावायची आहे. त्यानंतर प्रेस एरर म्हणजे जेव्हा एखाद्या मतदारानं त्या ठिकाणी आल्यानंतर एखादा कागद म्हणा किंवा काही कागदासारखी एखादी वस्तू त्यामध्ये फसवल्यानंतर हे बटन दाबलं जाऊ शकतं, तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बॅलट द्याल तेव्हा प्रेस एरर येऊ शकतं. असं होणार नाही याची आपण काळजी घ्यावायची आहे. तर हे सर्व करत असताना आपण मतदान सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा टोटल बटन या ठिकाणी बघावायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या काही शंका असतील तर आपण जेव्हा प्रशिक्षणासाठी याल तेव्हा प्रत्यक्ष हँड्स ऑन करताना आपल्याला जर काही शंका आल्या तर आपण या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद.